वाळवणीचा पहिला पदार्थ म्हटलं की सांडगेच डोळ्यासमोर येतात, हो ना? आणि सांडगे म्हटलं की प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय. तर सांडगे तर आपण करतोच, परंतु बहुतेक वेळा काय होतं, सांडगे खूप कडक होतात आणि व्यवस्थित शिजत नाहीत. तर सांडगे छान हलके कुरकुरीत होण्यासाठी व मस्त अशी शिजण्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. आणि या पद्धतीने केलेले हे खमंग सांडगे आपण एक वेळेस करून वर्षभर स्टोअर करू शकतो. तर विदर्भ पद्धतीने हे सांडगे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी इथे मी 500 ग्रॅम बिना सालीची मुगाची डाळ 3 ते 4 तास भिजवून घेतली. विदर्भामध्ये स्पेशल मूग डाळीचेच सांडगे केले जातात आणि या सांडग्याला मूगवडी सुद्धा म्हणतात. तर बघा, आता डाळ छान भिजलेली आहे. तुम्ही बघू शकता हातानेच तुटत आहे. सांडगे करण्यासाठी डाळ छान भिजलेली असली पाहिजे, म्हणजे सांडगे सुद्धा छान हलके कुरकुरीत होतात. आता डाळ छान भिजलेली आहे, तर ही निथळून घ्यायची. एका चाळणीमध्ये डाळ निथळून घ्यायची आणि यामधलं पाणी काढून घ्यायचं. अशा पद्धतीने भिजून केलेल्या डाळीचे सांडगे जर केले ना, तर चवीला सुद्धा खूप छान लागतात. तर डाळीमधलं पाणी निथळून घेतलं की इथे एक सुती कापड अंथरून घेतलं आहे. त्यावरती डाळ पसरवून घ्यायची. डाळ उन्हामध्ये वाळवायची नाही, फॅनखाली फक्त 15-20 मिनिटे डाळ सुकून घ्यायची. म्हणजे फक्त याचं पाणी सुकवायचं आहे, डाळ खूप जास्त कडक वाळवायची नाही. तर बघा, फॅनखाली 15 ते 20 मिनिट ही डाळ सुकून घेतली. ही डाळ सुकवताना उन्हामध्ये अजिबात टाकायची नाही. तर बघा, आता डाळीचं पाणी जे आहे ते सुकलेलं आहे. तर आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 20 ते 25 लसूण पाकळ्या किंवा लसूणचा एक मोठा गड्डा घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे. पाणी न घालता याचं छान बारीकसर असं वाटण तयार करायचं. तर बघा, लसूण आणि जिरेचं अशा पद्धतीने वाटण करून घेतलं. आता जी सुकून घेतलेली डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची. एक वेळेस जेवढी बसेल तेवढी डाळ टाकायची. यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आणि छान सरसरीत अशी डाळ वाटून घ्यायची. तुमच्याकडे जर पाटा असेल तर पाट्यावरती सुद्धा ही डाळ वाटू शकता. तर बघा, मिक्सरवरती अशा पद्धतीची सरसरीत अशी डाळ वाटून घेतली. डाळ सरसरीत वाटायची आहे. खूप जास्त बारीक जर केली ना, तर सांडगे जे आहेत ना ते खूप कडक होतात. तर अशा पद्धतीने सगळी डाळ आपण वाटून घेणार आहोत. आता वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. याच पद्धतीने ती सगळी डाळ मी वाटून घेतली. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ, पाव चमचा लाल तिखट, छोट्या चमच्याने 1 चमचा हळद आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघा, अशा पद्धतीने सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं. यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही. तर सांडगे करण्यासाठीचं मिश्रण तयार आहे. सांडगे करण्यासाठी इथे मी सुती कापड घेतलं आहे. प्लॅस्टिकच्या पेपरवर किंवा स्टीलच्या ताटावर जर सांडगे केले ना, तर ते खूप कडक होतात. त्याऐवजी जर अशा पद्धतीने सुती कापडावरती सांडगे घातले ना, तर ते सांडगे छान असे कुरकुरीत आणि हलके होतात आणि आतमधून मस्त पोकळ होतात. सांडगे करण्यासाठी हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा. मिश्रणाचा एक गोळा घेऊन हातामध्ये अशा पद्धतीने लांबट करायचा आणि अशा पद्धतीने छोटे छोटे असे सांडगे याचे करून घ्यायचे. पारंपरिक पद्धतीने जसे सांडगे केले जातात तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. छोटे छोटे सांडगे करून घ्यायचे, म्हणजे ते लवकर वाळतात आणि भाजीमध्ये सुद्धा छान शिजतात. तर अशा पद्धतीने सगळे सांडगे आपण करून घेऊया. तर सर्व सांडगे इथे मी करून घेतले. अर्धा किलो डाळीचे भरपूर असे सांडगे तयार होतात. आता हे सांडगे 2 दिवस उन्हामध्ये छान कडकडीत असे वाळून घ्यायचे, म्हणजे वर्षभर जरी राहिले तरी खराब होत नाही. तर 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे वाळून घेतले. बघा, सांडगे छान वाळले आहेत. तर आता हे सांडगे या कापडाचे काढून घ्यायचे. कापडाचे सांडगे काढायला बघा खूप सोपे आहेत. अशा पद्धतीने अगदी सहज निघतात. कापड ओला वगैरे करण्याची काहीही गरज नाही. अगदी सहज हे सांडगे कापडाचे निघतात आणि कापडावरती घातल्यामुळे बघा मस्त हलके कुरकुरीत होतात आणि भाजीमध्ये सुद्धा छान असे शिजतात. तर सगळे सांडगे आपण काढून घेऊया. तर इथे तयार आहेत आपले मस्त खमंग कुरकुरीत आणि छान असे शिजणारे मुगाचे सांडगे. या सांडग्याची भाजी कशी करायची याची रेसिपी सुद्धा लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटेचे बटन प्रेस करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.